यंदाच्या हंगामात यवतमाळसह संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी वर्ग संकटात सापडलेला आहे। आर्थिक टंचाई त्यांच्यासमोर प्रचंड निर्माण झालेली आहे। त्यामुळे सगळीकडे जर बघितलं, विशेष म्हणजे शिवारात जर बघितलं तर अतिशय भयंकर चित्र असं पाहायला मिळते, उदास चित्र पाहायला मिळते। शेतकऱ्यांकडे काही उरलेलं नाही। आता रब्बी हंगाम जे आहे, रब्बी हंगाम त्यांच्याकडे करण्यासाठी पैसाच शिल्लक नाही आहे, हातामध्ये पैसा नाही आहे, तोंडावर दिवाळी आहे। एकरी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी 12 ते 15 हजार रुपये खर्च येतात आणि यंदा अति पावसामुळे ज्या शेतकऱ्यांकडे आता शेतपिकं उरलेली आहे त्यांच्या शेतामध्ये केवळ कपाशीचं झाड 5 ते 6 फूट पर्यंत वाढ झालेली आहे। कपाशीच्या झाडाची उंची किमान 4 ते 4.5 फूटपर्यंत जर असली तर उत्पादन होण्याची शक्यता असते। मात्र यंदा प्रचंड वाढ झाल्यामुळे कपाशीला 4 ते 5 बोंड राहिलेले आहे। त्यामुळे त्यांच्या पदरात केवळ 10 ते 15 किलो कापूस पडणार आहे। एकरी कपाशीचं उत्पादन घेण्यासाठी किमान कपाशीला 100 ते 150 बोंड जर राहिली तर त्यांना 7 ते 10 क्विंटल प्रति एकरी उत्पादन होतं आहे। मात्र यंदाचं चित्र फार वाईट आहे। सरकारनं मदतीचा पॅकेज जाहीर केलेला आहे, मात्र त्या मदतीचा पॅकेज वेळेच्या आत जर मिळालं तर शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे। मात्र शेतकऱ्यांनी अशाही परिस्थितीत खचून जाऊ नये। शेती हा जोखमीचा विषय आहे, तेवढंच तो निसर्गावर अवलंबून आहे। एखाद्या दूध व्यवसायाला दूध काढल्यानंतर त्यामध्ये पाणी किती टाकून किती लिटर दूध तयार करता येते हे त्यांच्या हातात आहे। मात्र कापूस किती क्विंटल एकरी पिकवायचं हे शेतकऱ्यांच्या हातात नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा जोड व्यवसाय निवडला पाहिजे। शेतीला एक जोड व्यवसाय असावा। शेळीपालन असेल, दूध व्यवसाय असेल, कुक्कुटपालन असेल, शासनाच्या अनेक योजना आहेत, त्याचा लाभ खास करून विदर्भ आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेणं गरजेचं आहे।